नवीन नाशिक त्रिमूर्ती चौक भागातील हेडगेवार फ्रेंड सर्कल तर्फे महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या ठिकाणी राम जाधव यांच्या अध्यक्षतेखाली या महाशिवरात्रीचे आयोजन करण्यात आले होते। महाशिवरात्रीनिमित्त हेडगेवार परिसरातील भक्तगणांसाठी हेडगेवार फ्रेंड सर्कल तर्फे बर्फाचे भव्य शिवलिंग तयार करण्यात आले होते। ठीक सायंकाळी 7 वाजता परिसरातील नगरसेवक मुरली तात्या भामरे, कविता अमोल नाईक, निवृत्ती नाना इंगोले, किरण शिंदे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली। यावेळी मंडळाच्या वतीने साबुदाण्याची खिचडी आणि लाडू असा महाप्रसादाचे आयोजन केले होते। परिसरातील भक्तगणांनी शिवलिंगाचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला। यावेळी आयोजक राम जाधव यांनी IBN न्यूज 7 चॅनलला महाशिवरात्री निमित्त अधिक माहिती दिली। आपलं दरवर्षीप्रमाणे हे 7वं वर्षी दरवर्षी आपल्याला महाशिवरात्रीचा कार्यक्रम आपण दरवर्षी मोठा करतो। मागच्या वेळेस मिरवणूक ठेवलेली होती, आता यावेळेस आपण स्टँडिंग जागेवर प्रसाद आणि लाडू वाटपचा कार्यक्रम ठेवला। तसेच नगरसेवक निवृत्ती नाना इंगोले यांनी आपल्या मनोगतात हेडगेवार फ्रेंड सर्कलचे कौतुक करून महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या। सालाबादाप्रमाणे आज महाशिवरात्रीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात इथे पार पडत आहे। या कार्यक्रमासाठी त्यांनी जे शिवलिंग बनवलंय, बर्फाचं शिवलिंग बनवलंय, त्या बर्फाच्या शिवलिंगाच्या दर्शनासाठी सिडको परिसरातली हेडगेवार चौकातले, शिवशक्ती चौकातले अनेक शिवभक्त येऊन दर्शन घेत आहे। मी खरं तर युवकांना एक संदेश देऊ इच्छितो, कारण आपण जर सर्वांनी धार्मिक कार्यात असाच सहभाग घेत राहिला तर आपली येणारी पिढी कुठंतरी धार्मिकतेच्या दिशेला जाऊन एक संस्कृत असा महाराष्ट्र घडवण्याचा, संस्कृत असा देश घडवण्याचं काम या पिढीच्या हातून घडेल अशी मी भोलेबाबांचरणी प्रार्थना करतो व थांबतो। धन्यवाद। तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले असून कुठलीही पालखी मिरवणूक न काढता साध्या पद्धतीने आम्ही शिवरात्री साजरी करत आहोत असे देखील यावेळी हेडगेवार फ्रेंड सर्कलच्या वतीने सांगण्यात आले। सालाबादाप्रमाणे दरवर्षी आपण महाशिवरात्री उत्सव जोरात आणि धूमधडाक्यात साजरा करतो आणि त्यात दर सालाबादाप्रमाणे आपण मिरवणुकी मोठ्या प्रमाणात साजरा करतो। पण गेल्या काही दिवसात आपले महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे दुःखात निधन झाले, त्यामुळे सगळ्या महाराष्ट्रावर किंवा भारतावर याच्या दुःखाचं संकट सापडलंय। त्यामुळे ह्यावर्षी आपण एकदम शांत याच्यात आणि कोणालाही कुठल्याही आनंदानं साजरा करता आपल्या रूढी परंपरानुसार या जे महाशिवरात्रीचे उत्सव साजरा करण्यात आले, या निमित्ताने शांततेत आणि हेडगेवार फ्रेंड सर्कल यांचे हे 7वे वर्ष असून दरवर्षी महाशिवरात्री निमित्त वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारित देखावे साकारले जात असतात। खूप सुंदर पद्धतीने हेडगेवार फ्रेंड सर्कल यांनी महाशिवरात्री साजरी केली। प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार।